शेतीसाठीच्या शासकीय पाणीपट्टीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे। त्याचबरोबर कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याचं धोरण देखील सरकारनं अवलंबलंय। याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा पुलानजीक धरणं आंदोलन करण्यात आलं। इरिगेशन फेडरेशननं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता। मात्र मागण्यांबाबत 6 जून रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचं आश्वासन पाटबंधारे विभागानं दिल्यानंतर महामार्ग रोको आंदोलन स्थगित करून सेवा रस्त्यावर धरणं आंदोलन करत मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ताकदीची जाणीव झाल्यामुळेच सरकारनं 6 जूनच्या बैठकीचं पत्र दिलं। मात्र त्या दिवशी निर्णय झाला नाही तर कोल्हापूरकर आंदोलनात कमी पडणार नाहीत असा इशारा दिला। पाणी मीटर तयार करणाऱ्यांच्या हितासाठीच कृषी पंपांना पाणी मीटर बसवल्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला। आचारसंहिता असल्यामुळे सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळे आजचा हायवे अडवण्याचं आम्ही थांबवलेलं आहे, परंतु हे तात्पुरतं आहे। 6 तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल। एका बाजूला शासनाच्या योजनांचं 81% बिल शासन भरते आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या, स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या, तिथं मात्र मीटर बसवायचा, दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे। मला वाटते मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित, त्यामुळे मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटते आणि म्हणून याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन 6 तारखेनंतर या ठिकाणी होईल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी फक्त शेतकऱ्यांवरच ही दरवाढ का असा सवाल उपस्थित करत पाणीपट्टीची दरवाढ आणि पाणी मीटर बसवण्याचा निर्णय तातडीनं मागं न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची अंघोळ घालण्याचा इशारा दिला। आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे, हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो। जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षणी याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो, पंचगंगेचा असेल, पंचगंगेचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल, त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आमदार अरुण लाड यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता दरवाढ करणारं सरकार बिनडोक असल्याचा आरोप केला। आज हे शासन आहे ते बिनडोक शासन आहे, काय लागतं आमच्यावर। आज त्यांना मोजून पाणी घेऊ शकत नाही माहिती आहे। आज आम्हाला पिण्याला पाणी मोजून देऊ शकत नाही आणि शेतीला देऊ शकते का अशा अवस्थेत आम्ही त्यांना म्हटलं किंवा आम्हाला हे तुमचं मोजून पाणी मान्य नाही आणि दसपटीनं तुमचा दंड आहे तो सुद्धा मान्य आहे। आमच्या एका संस्थेला एका महिन्याचं 45 लाख रुपये दंड लावला तिने। असं 45 लाख म्हणजे एका वर्षाचं झालं 5.5 कोटी। 5.5 कोटी देऊन आम्ही संस्था चालवू शकत नाही म्हणून मी म्हटलं त्यांना की बा अशा संस्था आम्ही मोकळा केले। डॉक्टर भारत पाटणकर यांनी कृषी पंपांच्या कोणत्याही दरवाढीनुसार आम्ही बिलं भरणार नसल्याचं सांगत 6 जूनच्या बैठकीत फसवणूक झाली तर या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला। माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी जे शेतकरी आंदोलनासाठी आलेत ते स्वयंस्फूर्तीनं स्वतःचे पैसे खर्च करून आले असल्याचं सांगितलं। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांनी कृषी पंपाच्या पाणीपट्टीमधील दरवाढ अन्यायकारक असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किनीकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील खुर्च्या आता हलल्या असल्याचं सांगितलं। या आंदोलनात बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर, पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, आरजी तांबे, बाबासाहेब देवकर, जेपी लाड, SM क्षीरसागर, देवराज पाटील, चंद्रकांत पाटील पाडळीकर, सुभाष शहापुरे, RK पाटील, सखाराम पाटील, सखाराम चव्हाण, दत्तात्रय उगले, रणजित जाधव, SA कुलकर्णी, संजय चौगुले, सचिन जमदाडे, मारुती पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।